तक्रार करण्याची आमच्या सहकाऱ्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीचं आम्ही सगळ्या महिला वर्ग समर्थन करतो। मॅडम 2 दिवसा अगोदर आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि सांगितलं त्यांनी किंवा तुमच्याकडे चार्ज दिलेला आहे आणि एक्सटेन्शन मिळालं असं सुद्धा सांगितलेलं, काय सांगा? तर माझ्याजवळ जे जुनं पत्र होतं त्या जुन्या पत्रानुसार मला त्यात कंटिन्यूचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पत्र दिलं आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आदेश रद्द करण्यात आलेला आहे असं त्याच्यात लिहिलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही करू शकता। पण त्याच्यानंतर मला मॅनेजमेंटकडून थोडीशी विनंती करण्यात आली, विनंतीबद्दल सूचना करण्यात आली की मॅडम आजच्या तारखेत तुम्ही कुठेही सह्या करू नका। तेव्हापासून मी सह्या करणं बंद केलं। आता बशी अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं 3 वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे। त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्यावा। सर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना एक्सचेंजचा फील्डवर बसू शकत नाही, गुन्हा दाखल होते की नाही? मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं, हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही। मानसिक पिळवणूक मानसिक आणि आर्थिक सर्व लोकांना विनाकारण सस्पेन्शनच्या नोटीस देत राहते, नंतर वापस घेते, पैसे उकळत राहते। सर आज या शाळेवर नेमकं काय झालं, कशी घटना झाली, घटनाक्रम सांगा। हे बघा, माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपायले। मी इथे श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे, विभाग प्रमुख आहे। आणि आज आम्ही अवघे 2-3 मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं। ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, 31 जानेवारीला संपलेला। तसं तर त्यांचे 2 जानेवारीलाच 62 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत। आणि आम्हाला बोलवून, प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं कि ये कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले। आमच्या खूप अर्वाच्य मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या 9 वर्षापासून या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला, तो आम्ही आज झुगारून देत आहोत। आम्हाला हा प्राचार्य नको आहे, याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाहीये।